दरम्यान भगवानगड एक पवित्र स्थान आहे. नामदेव शास्त्रींनी केवळ त्यांची बाजू समजून घेतली असं अंजली दमानी यांनी म्हटलंय. दरम्यान मी शास्त्रींना माझ्याकडे असलेले पत्र आणि पुरावे पोहोचवणार आहे असंही दमानी म्हणाल्यात. गड आणि मुंडे कुटुंबियांचं एक जुनं नातं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर दैनंदिन काही ना काहीतरी आरोप होत आहेत. त्यातच ते काल भगवानगडावर गेले आणि तिथे नामदेव शास्त्रींनी त्यांना पाठीशी घातलं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अंजली दमानी आहेत. ताई, काय सांगाल, भगवानगड आणि मुंडे कुटुंबियांचं एक जुनं नातं आहे, त्यात नामदेव शास्त्रींनी त्यांना पाठीशी घातलेलं आहे काल भगवानगडावरच. कसं आहे की काल संध्याकाळपासून धनंजय मुंडे भगवानगडावर गेले अशा बातम्या ऐकल्या आणि काही फोटो देखील धनंजय मुंडे यांनी ट्विट केले. तर ते बघून खरंच वाईट वाटलं मला, कारण हे धनंजय मुंडे हे जर भगवानगडावर नामदेव शास्त्रींना भेटायला गेले असतील आणि त्यांची बाजू सांगायला गेले असतील की बाबा मी किती चांगला आहे, मी किती म्हणजे माझी मीडिया ट्रायल होती आहे, माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असं जर त्यांना सांगितलं असेल तर नामदेव शास्त्रींना फक्त तीच बाजू त्यांची कळली असेल. पण त्याच्यातली खरी सत्यता किती आहे ही बाजू त्यांना खरंच माहिती नसावी. कारण आज आपण पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला अतिशय पवित्र स्थान मानतो आणि ते तसंच पवित्र स्थान आहे आणि राहावं हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. पण मला असं कुठेतरी आता वाटलं आहे की कदाचित त्यांना ही सगळी त्यांची जी गाथा आहे ती माहिती नसावी. कारण धनंजय मुंडे किंवा कोणीही व्यक्ती जेव्हा आपण मंदिरात जातो आपण शुचिर्भूत होऊन जातो, पण आपली दुसरी बाजू ही जी काळी बाजू असते ती लोकांपर्यंत जात नाही किंवा मंदिरात तर नक्कीच कोणाला माहीत नसते. तर मला असं वाटतं की ती जी खरी बाजू आहे त्यांची ही त्यांच्यापर्यंत मला पोचवणं माझं मी कर्तव्य समजते. म्हणून माझ्याकडे असलेले सगळे पुरावे, अगदी त्यांचे जे बॅलन्स शीट आहेत, प्रत्येक बॅलन्स शीटवर असलेली धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही आहे, त्यांनी कशा कंपनीज एकत्र चालू केल्यात, महाजनकोसारख्या एका राज्याच्या कंपनीकडनं राज्याचा मंत्री आर्थिक फायदा मिळवतोय, हे सगळे पेपर्स जेव्हा मी खरं तर इवन मी अजित पवारांना दाखवले त्यांना देखील धक्का बसला होता. तसेच मी जेव्हा नामदेव शास्त्रींना दाखवेन त्यांना देखील धक्का बसेल, याच्यात काहीच शंका नाही. बरं, नामदेव शास्त्री असं देखील म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये की खंडणी घेणारे व्यक्ती धनंजय मुंडे नाही, ते त्या ओझ्याखाली राहू शकत नाहीत. नाही, मला असं वाटतं की त्यांनी त्यांची जी बाजू अगदी रेटून धरली असेल नामदेव शास्त्रींपुढे, म्हणूनच ते तसं विधान त्यांनी केलं आहे. पण कसे काय करतायत, खंडणी कशी घेतायत, त्यांच्या बंगल्यावरनं अवादाकडनं खंडणी मागितली गेली होती, या सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे टावर लोकेशन आहे, या सगळ्या खरंच गोष्टी त्यांच्यापर्यंत लोकांनी पोचवल्या पाहिजेत. तरच त्यांना ती खात्री पटेल की हे जे म्हटलं जातं आहे त्यांनी जी मुंडेंनी त्यांची बाजू मांडली ती चुकीची होती. तुम्ही म्हणताय की मुंडेंनी त्यांची बाजू मांडली असेल भगवानगडावर, कुठेतरी मुंडेंनी मुद्दामून त्यांची बाजू बाहेर येण्यासाठी इंजेक्ट केलं असेल नामदेव शास्त्रींच्या डोक्यामध्ये हे सगळं. नाही, काल जे ते गेले तेव्हाच मला नक्कीच कल्पना होती की आता हळूहळू जो दबाव त्यांच्यावर वाढत चाललाय राजीनाम्याचा, आणि कारण त्यांचे थेट अजित पवार देखील म्हणाले की मी फडणवीसांना सांगतो की त्यांनी कारवाई करावी, फडणवीस म्हणतात अजित पवारांनी करावी. म्हणजे दोघांची खात्री पटली आहे की जे पेपर आम्ही दिले आणि इतरांनी दिले ते योग्य आहेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आता त्या दोघांनाही खात्री पटली आहे. म्हणून दबाव वाढेल म्हणून ते आता थेट जर भगवानगडावर गेले तर मला असं वाटतं इतक्या पवित्र स्थानाचा राजकारणासाठी वापर करण्यात येऊ नये, पण तो काल त्यांनी केला आहे हे अतिशय दुःखद आहे. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.